अरे पार गेला ना तिकडे बरं का आई हो एखादी भाकर कमी असली तरी चालन पण तिला उपाशी मरशील पण हा बरं का आई हो दळ पाठवून दे कुठून पाटीम बरोबर जाऊ का मग दळ झोपले काय आयो सगळं बाया पोरग रानामध्ये गेलं आता आहे ना सुनबाईल सांगावं लागेल लेकराची भाकर घेऊन जायला तुम्हाला काय पंचायती करायच्या आमच्या घराचा खेळ खंडोबा तुम्हीच केला तिलाच पाठव आता काय अगं बाई रंबा ए रंबा शिर अरे येऊ शेतन दिवळे मला मांजर केलं का तो अगं रंबा काय म्हणता त्या आल्या का तुम्ही हा आले आत्या बाई हो. तुम्ही आल्या का बाई हा अजय 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 आत्या हो. दुखत ना बाया माझं काय दुखत मी काम सोडून ताप येतो अंगाला चिटकतच नाही का तापतो पोटातल्या पोटात जुलाब चालू आहे ना आत्या बाहेर कधी पडती आत्या हो. काय खरं नाही बाया माझं काय झालं एक जीव जातो एक जीव येतो बाई तुला जीव किती आहे अशी आत्या हो. आता काय मरण म्हणून भरतो ना मी आत्या बाई खट्टपड्यान खाली काय करून ना बाई माझं बाय म्हणते जगन म्हणून बरसा नाही म्हणते मरण म्हणून बरसा आत्या हो. काय खरं नाही बाया आता माझा काय जगन म्हणून भरोसा ना अशी काय करते काय रंबा काय म्हणतो बाया अगं मा परत भाकर घेऊन जाय वय अजिबात नाही जमायचं बाया माझ्या मला साप जमायचं नाही आता काय साप नाही जमायचं नाही बाया, मला नाही जमायचं मी नाही अगं एक काम कर लेकरू रानात गेले भाकर घेऊन जाय वय आद्या हो. काय सांगू आता माझ्या जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही जीवाला बरं नाही तुमच्या लेकाची भाकर तुमच्या लेकाची भाकर घेऊन हा तुमच्या लेकाची भाकर घेऊन जाणार तुम्ही जाणार माझं लय आवडवारी काहीची अगं बाई रंबा चालली काय चालली रंबा जा बाई तुम्ही मला जमणारच नाही आत्या अजिबात जमणार नाही मला मी जा बाई. चला बाया दिवशी तर नगदीवळी नुसतं पोटात कालवले होत मिठुळे खाल्ले असते 10-15 मिनिट चालवले पोरग गेले रानामध्ये पोराची भाकर आपल्याला घेऊन जावं लागेल पोटचा गोळा आहे तेव्हा त्याची भाकर आपल्याला घेऊन जावं लागेल हिला काही घेणं नाही राहील तर पोरग मावेल पैसे राहील ही पडली तर घरामध्ये कणत अरे सासू गेली रानात
तुप काढायला बाई तुप काढायला बाई चुलीवरती आदन ठेवून अरे चुलीवरती आदन ठेवून तिला बनवला बाई हा तिला बनवला बाई तिला बनवला बाई तिला बनवला बाई अरे अवतरी भवतरी पाऊस आणि खाल्लं गाय गाय खाल्लं गाय गाय खाल्लं गाय गाय खाल्लं गाय गाय पंजाब दोन तांबे त्या तांब्याला दोन तांबे अरे या तांब्यानं दोन तांबे पाणी प्याली बाया पाणी प्याली बाया 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 आणि खालीवरती गोदरी घेऊन खालीवरती गोदरी घेऊन खालीवरती गोदरी घेऊन झोपली रंबा बाया जिया झोपली रंबा बाया झोपली रंबा बाया जिया झोपली रंबा बाया चला बाय पोरग रानामध्ये गेलंय पोराची भाकर घेऊन जावं लागल पोटचा गोळा आहे राहीन उपाशी लेकरू मायवलं हिला काही घेणं नाही देणं नाही कस काय झालं मग आता आऊ सोडून गेला जेवायचं नाही का काय टाइम झाला काय जेवायचं अरे 12 वाजून गेले बाबा अरे 12 वाजली का आज आजोबी हो अरे दररोज वाजत म्हणे आता पण जर 12 जाऊ सोडू आपण आलो नको तू काही नाही करू 12 नाही आपण करू आऊ सोडून दे जेवण बिवणं करू आता पद्धतशीर हा म्हणजे जेवायचं बघ. अरे दादा माझा आहे ना डबा यायला टाइम आहे अजून. डबा नाही आणलं दादा नाही ना. डबा काऊन आणला आज तू काय झालं माहिती का मग तरी म्हणे तुझ्या बायकून रानात पाठीते म्हणे बर हा कोणी येणार आहे का वहिनी येणार मग बघा ना गाड्या. वहिनी राहणार देणार आहे ना हा काय झालं दादा वहिनी राहणार, आपण भेटू वहिनी संग बोलू हा ना दादा नीट तर आपल्याला लग्नाला बोलवलं नाही लागलं आपल्याला बोललं नाही काही नाही पत्रिका दिली नाही काय नाही हा वहिनी आपण अजून पाहिले सुद्धा नाही आता वहिनी राहणार देणार आहे ना वहिनीला पाहूनच घेऊ आता बस खाली ना चालते अगं काय करते काय तुम्ही वहिनी येणार राहणार म्हणलं आणि मग तुम्ही कुठे दिलं टाकायचे आणि मग वहिनी आले आपण एवढे संग जेवण करू तुम्हाला जेवायचंय ना तुम्ही एक काम करा आता घडीभर फक्त तुमच्या वावरात जा ती आली का तुम्हाला हाका मारून बोलून घेतो मग आपण संगमंग जेवून येतो तुला काय भरोसा नाही तो हाका मारतो नाही मारतो बस झालं हाय. हा. ए, असं काय करतो तुला टेकायला पाहतो एवढं लागत दादा याच्या भरोसा ठेवू नको याचा काय भरोसा नाही खरंच रे हो, आपल्याला आवाज सुद्धा द्यायचा नाही वहिनी आल्यावर असं नाही म्हणा आणि खाल्ल्या बांधायला काढून हा वहिनी आली हातीकडे जेवण करतो आपण होतो तसेच तिकडं मग नाही नाही आपण संग जेवण करू ठीक आहे, नको करू तुम्हाला जेवायचंय ना तुम्ही फक्त आता खायच्या वावरात जा फक्त तिथे यायचा टाइम झाला ती आली ना की तुम्हाला बोली तुम्ही ये तू थांब रे वहिनी येऊ दे बरं काय? येड्यानं काय करता? थांबून दे ना रे आज. अरे तुम्ही फक्त तुमच्या वावरात जा बाबू जा तुझी लवकर आता असं ना हा दादा तो म्हणतो ना बोली जाऊ दे मग. म्हातारीला म्हणलं तिला पाठ म्हातारी म्हणे, तिला पाठीशी म्हणे नवीन लग्न झालं हा ना आता पोरग कोणच्या रानात आहे काय माहिती चला बाय आल्यावर तिला रानामध्ये त्याला हाका मारून पाहिली कुठे हा नेमकं बाळ्या बाळ्या लवकर पाठवून दे या 2:30-3 झाले तरी आज येईना काय भानगडी काय नाही भाऊ बाळ्या काय तर गुणगुण आवाज आल्यासारखं वाटतं बरं का लईच लांबचा आवाज वाटतोय
तुझ्या कानाचे पडदे फाटले पाहिजे. अरे कोण आहे कोण आहे? वा मेलेला आईचा आवाज ओळखू येईल. अरे मीच येतोय वाली. नक्कीच बायको आली काय नु. वा ये 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 पुढून येऊ मला रस्ता सापडा ना. रस्ता सापडा ना. हा घासातून मकातून येरीच्या मधून ये. घासातून मकातून येरीच्या मधून येईन मरवाना गटांगळ्या खाऊन तिकडं. चला बाय जाते. याची पण मजाच करून पाहते. नवीन लग्न झालं बायको संग बोललो नाही अजून मी. आज बायकोला रानात बोलवलं आता तिचं संग बोलायचं काय बा. आईला बी म्हणायचं मला इजी भाषा नवीन लग्न झालेलं आहे कस काय बोलावं. फोटो लावून राहिले भाऊ बाळू आय मिस यू म्हणा. काय गे भाऊ. बाळू तो पंचवीस झाला. पोरगं काटत तर मग रागा रागा पोर. बाळू चाल भाऊ. ऊन दिवस किती वर आलाय ऊन पडलंय. चाल बैल सोडून दे. चाल जेवण करून दे. चाल जेवाय चाल जेवण जेवण चाल भाऊ. बाजरीची भाकर आणली आणि तुला कांदा आणला मिरचीचा ठेसा आणला. चल चल जेवायचं. आणि तुला म्हणलं होतं तिला पाठव म्हणून. ती उतरली पडली. अरे ते काय की आजारी पडली. आजारी पडली. हा ना मग मला आता तू पैसे राशील. हा म्हणलं लेकराची भाकर घेऊन जावा. तू नांगरायला आलेला चल जेवण कर. चल मला जेवायचं. सतराव का सांगितलं तिला पाठव तू चालू रानामध्ये बोकळत. मला जेवायचं नाही. उपाशी राहतो का. पाठी घेऊन घरी जाय. चल चल मला जेवायचं नाही. ती पाठी घेऊन घरी निघून जायचं. चाल भाऊ जेवायला. मला जेवायचं नाही बरं का. हे जेवण करता जेवण कर. तुला सांगतो मला जेवायचं नाही. असं हे जेवण करू नको. मला जेवायचं नाही. तुला सांगितलं ना सतराव तिला पाठव तू चालली रानामध्ये. ती पाठी उचल. अरे जेवण करून दे. तुला सांगितलं पाठी उचल. असं हे जेवण करू नको. जेवण करून दे. मला जेवायचं नाही. पाठी उचल. पाठी उचल. असं नको. मरा नाही. ती पाठी उचल. मला जेवायचं नाही. तुला सांगितलं होतं ना. नको येणं करू. पाठी उचल ती. पत्राव का सांगितलं तिला पाठव पण येला तर रानात बोकळ सवय. ती पाठी उचल तिकडे करत काय बाबाजी चलाव जरा. चला ना. लय आडव टाईप किती तुमच्या. चला जरा. चला आईला
मला मारला ना मी नवरा चांगला दुसरा बाकी तुम्ही दोघे राहा घेऊ नका आहे ना ही पाठ उचल, पाठ उचल, पाठ उचल. पाठ उचल, ती पाठ. पाठ उचल. पाठ उचल, पाठ उचल. ती पाठ उचल, मला जेवायचं नाही. मला जेवायचं नाही. तू तब्येत कशी आहे? काय पाठ उचल. तुला सांगितलं पाठ उचल. पाठ उचल. पाठ उचल. दाजी मेरे किस्मत में तरी तशात पडले तुम्ही चालती होय, मला जेवायचं नाही. चाल चाल चालती होय. अरे सासवाली रानातून सासवाली रानातून सासवाली रानातून अजून सुनबाई उठली नाही उठली नाही सुनबाई उठली नाही उठली नाही कालच्या धरून कालच्या धरून कालच्या धरून इच्या जीवाला बर्रा नाही जीवाला बर्रा नाही इच्या तोंडाला पाणी नाही तोंडाला पाणी नाही. चला बाया आईला बी म्हणायचं नाही, आय मिस यू म्हणायचं. झोपण सुद्धा मानणार नाही. बायकोला सगळं नाही म्हणतात मावशी हो अय शांत बसा नाही मग तुम्हाला उठी बरं का मी याला एक एक टाका ना. रानात गेले पोराची भाकर घेऊन काठीचे काट काही जेवलं नाही घेण्याचं बमकवलं तो कुठली पण आता ही सुनबाई उठेल आहे की नाही काय माहिती नाद घालायची ना काम अगे रंबा अरे रंबा आल्या का त्या बाई हिने माझी डीपी साफ करून टाकली आले का बाय तुम्ही आले आले रानातून जाऊन आल्या का हा मग हा तुम्ही गेल्यापासून कणभर अन्न पोटत नाही माझ्यावाल्या तुझ्यावाले कुणीच मी काहीच खाल्लं नाही बाय तुम्ही गेले तर बर कोणाला विचारायचं मी काही खाल्लं का कोणाला विचार तुम्ही नसतं खाल्लं आणि तुम्ही रानात मग खाल्लं असं हा पाय आता मी असं खाल्लं बाई विचारूच नको तुम्ही रानात कंदमुळं गाजरं खाल्ले असतील मुळे खाल्ले असतील गाजर खाल्ले तो म्हणे मुळे देऊ का म्हणे आई म्हणलं राहू दे पुढच्या जागरणाला काम येतील म्हणलं ते मुळे मला घरी राहून का मिळत आता जरशे काही ते शेण खाय आता माझीवाला बरं नाही ना त्या अरे, अरे, अरे. तुम्ही लवकर डॉक्टर खाण्यात जा डॉक्टर खाण्यात जा का दवाखान्यात जा मला 2-4 लेमन गोळ्या घेऊन या बाया त्या तुमच्या घरात रोग आहे का हो? मला बरं नाही बाया आता काय मी मरण म्हणून भरोसा नाही मग जगन म्हणून मान
बाया असं वाटत तुम्हाला वैतक द्यावा नाही वाटत काय झालं गळ्यात भोपळा बांधावा आणि एखाद्याची हिर दुडी टाकावा वापळा नको बांधू या वद्री शिरी पुढे ना ये रे पाटा बांधण्याची वाटायचं जा एका बरची खाली 2-3 वेळा पाटा बांधला होता पण गटांगळ्या खातो पाटा पाटा का टंगडे खातो वापड्यातली कीच असेल आत्या का माझ्या तोंडाला चव नाही ना बाया आत्या तोंडात काय सांगू बाया तुम्हाला आत्या तोंडाला चव नाही बाया माझ्या असे एक सून पाहिजे रानात गेला का एकाने बंपायचं घरी आलं का सून म्हणते माझ्या तोंडाला सव नाही आत्या 2 शहराच्या वरण पापड्या करणा आत्या बाया दिया हा करणा आत्या बाया दिया पोटात कणभर आणणं नाही बाई मला 2 शहराच्या वरून पापड्या करा बाई खाल्ल्या तर खाईन नाही तर तशी झोपून राहीन तुम्हाला काही वाटत नाही तुमची भाषी मी मला उपाशी द्या चुकलं तुला लग्न करायच्या अगोदर फाशी दिली पाहिजे जा बाया जा जा जाती आहे रे मळ्यातून थांब तुला पापड्या खायच्या ना नाही ना 2 वरण पापड्या ना बाया गोम तर प्यान थोडं आणल्या का आले बाया पापड्या घेऊन आल्या पापडे घेऊन आले आत्यो तुम्ही बाहेर जाऊन बसा बाया काय झालं तुमचा टोक लागन ना हा अगं येऊ शेतात नदीवेळे मी घेऊन आले मा टोक लागेल का तुम्ही बाहेर बसा बाया माझा स्वभाव तुम्हाला माहिती ना पहिल्यापासून हा दिवसा कोणाच्या घरी नाही दिवसा कोणाच्या दारी नाही उगाच मी सामसूम झालो जात होती अरे प्रिया उगा चिमणी सामसूम झाल्यावर जात होते काय झालं? दादा भाऊची काय झालं? तुम्हाला बोलित होता दादा भाऊ हा तिची बायको जरी राहते निवड ठिसून तिला काय माहिती का आमच्या शाळेतलं काय होतं म्हणून काय झालं काय आणलं बा अरे 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 झालं त्या शेट चालू झाल्या त्यांच्या मागच्या चहा ठेवायचा आहे का आत्या जबान चालले बाय अरे सासरी बाहेर सासरी बाहेर माग उठली रंबा बायाजी हा उठली रंबा बाया हा उठली रंबा बायाजी हा उठली रंबा बायाजी एवढं कडक आहे का खाल्ला गाय गायानी हा पाणी बेली बाई रंबा बायाजी जगली रंबा बाई चला बाया सुनबाई म्हणे तोंडाला चव नाही म्हणे खाऱ्या डाळ्या करून वरण पापड्या करून द्यावा दिल्या करून खाल्ल्या नाही पाहून यावं अगं राय काय म्हणतात या राय काय तुम्ही आल्या का बाय तुम्ही नका कटकट करू माया भूती कटकट झाली का? नुसतं डोकं उठून पळत माझं आलं परत तो कुठं वाकडी रोडला राय काय म्हणता तुमची लय कटकट आहे बरं का? असं वाटतं ना निघूनच जाऊ कुठं तुला रस्ता दाखवून देऊ का मग काय म्हणता हे जेवण केलं का तू हा मी नाही जेवले काय झालं मी जेवलेच नाही मी वरण पापड्या खाल्ल्याच नाही खाल्ल्या नाही का बरं त्या मायाच्या मायातल्या बाया आल्या त्या हा भेटायला म्हणून तुला भेटायला हा त्यांनीच वरण पापड्या खाऊन गेल्या अरे येऊ शेतात ना दिवाळी खाऊ बाहेर ना तुम्ही पेशंटला भेटायला गेलो बिस्किटच्या पुढे पेशंटला घेऊन जाते का तुम्हीच खात्या का पेशंटचा तुम्ही खाऊन घ्या कणभर एक नगभर खाल्लं नाही आत्या मी वजन महिने खाल्ला आत्या काय
करणे बाय आता जाते काय जाते काय सांगू आता माझ्या तोंडाला चव नाही तोंडाला चव नाही घराण्याच्या खाऱ्या दाड्या घराण्याच्या खाऱ्या दाड्या अननाथ्या बायाजी अननाथ्या बायाजी काय तोंडला चव नाही बाई म्हणजे त्या वरण पापड्यांचा तोंडाला चव नाही आली चव नाही बाई मी वरण पापले तर खाल्ल्याच नाही हा. पण माझ्या तोंडाला चव नाही बाई बर तोंडाला चव नाही बाई मग आता काय करू वरण पापडे खाल्लं काहीच नाही झालं पण तुम्ही एक काम करा काय चाराण्याच्या खाऱ्या डाळ्या घेऊन या मला खाऱ्या डाळ्या हा. बर बर आता जाते लवकर जाऊन पटकन या तुमचा लई जड स्वभाव भाऊ दुकानदार खाऱ्या डाळ्याच्या चारण्याच्या आल्या का त्या 100 चिरवट आधी खाय तिचा आवाज काय खाली खाली एक काम करा करंची वायर नाही तुम्ही अरे आले काय मग खाऱ्या डाळ्या आणल्या का बाई एक काम कर तुम्ही बाहेर जाऊन बसा काय बसा तुम्ही बाहेर जाऊन हा तू खात नाही काय नाही म्हणते काय या बाया खाऊन गेल्या त्या बाया खाऊन गेल्या माझ्या ते खाऊन घ्या आता मर्जीवान बाई आहे बाया तुम्हाला काही कळत का नाही काय मी भरल्या शेतातून चालते हा. कोणा ताजला हात लावी ते अजिबात वर काय कनिष्ठ होते मालकाला नव्हतं खनपुडत पाहिजे होती माझा समाज गोळ आहे पहिल्यापासून मी बोलली बाय पण माझा फायदा उचली द्या लय बुडी तू मी पहिल्यापासून लय फायदा उचलला तुम्ही बाहेर बसल बाई काय नाही तर उपाशी मर तिकडच अरे सासू गेली बाहेर सासू गेली बाहेर हा सासू गेली बाहेर रमाग उठली रंबा बायाजी हा उठली रंबा बायाजी उठली रंबा बायाजी हा उठली रंबा बायाजी पाणी पेली बाया पाणी पेली बाया रमा बाया हो चला बाय या फिंदायला खाल्लं की नाही काय माहिती भावाचं लेकरू आहे. खाते पण पाणी पिते का खाते कुठाची आवलाच तिची होती अगे रंबा आता ते गिरण चालू झाली अगे रंबा रंबो आलो पाय बर का अगे रंबा रंगे अय पुरी
अगं खिंदडी काय म्हणता त्या फार मा जीव जायला लागला इकडं आलडू आलडू म्हणे काय म्हणत्या तुम्ही ना नुसती कटकट लावते बाय मला उठायचा ताण करत्या अगं माय का पैसे नव्हते खाऱ्या डाळ्या खाल्ल्या का नाही तो काय आणलं आता चारणाच्या खाऱ्या डाळ्या आणल्या होत्या खाल्ल्या का नाही फळं बिळं आणले का आता त्या वाकडीच्या रस्त्याला वाळेल पापड्या ते आणू वास येतो त्याचा त्याच्या वाशात नाक आहे ना मला नाक आहे का मला नाक आहे. उद्या सगळी खोलून टाकू आपण. ज्याला नाक नाही खाऱ्या डाळ्या खाल्ल्या का नाही तो खायच्या खाल्ल्या बाया कुत्रा आलं आणि खाऱ्या डाळ्या खाऊन गेलं बया माळ्याच्या बाया आल्या वरून पापड्या खाऊन गेल्या आता खाऱ्या डाळ्या आणल्या तर कुत्रा आलं आणि ते खाऊन गेलं मग आता पडत आहे आता मी तू आता काहीच नको बाय तुमचं काही नको काही नको मला दिवशी तर नदी वेळे पोट तुमच्या भरले. वैद्यकडे निघून जाईल बरं का मी इथं पड आईला म्हणलं बायकोला पाठवून दे म्हणलं आईच्या आधी रानामध्ये म्हातारी म्हणे काय बायकोचं लई दुखत म्हणे बायकोचं लई दुखत म्हणे एका वेळेस आईचं दुखत असलं काही वाटत नाही पण बायकोचं दुखत असलं तर संध्याकाळची पंचायत होती भाकरी कालवण्याची घरी जायला पाहिजे किती दुखत आणि किती नाही ते आपण पाहायला पाहिजे काय रे तुमच्यामुळे वहिनी आली का अरे तिथं दुखायला लागलं येडे हो रानात म्हातारी आली होती म्हातारी हा सुट्टी तो बायकोची नाही तू नाही दादा काय झालं तो बायको तो आईलाच वाटतं यांचा संसार नाही व्हावा म्हणून म्हणजे आमच्या घराचा खेळ म्हातारीमुळे होतो का खरं काय म्हातारी तो संसार होऊन जाणार नाही दादा म्हातारी आमचा संसार होऊन द्यायची नाही त्याने संसार करूनच जाणार नाही तुला तिथं हायचं खरं काय हा तिला बंपू का मग चांगलं संपू नाही मी तर म्हणतो ना तिला घरी गेलो फाशी देऊन टाकतो हा यांच्या आयांनी भाषण दिले झाले वळवी असं ना म्हातारीला याडवानी कधी झालं तो आली म्हातारी म्हणे तुझ्या बायको लई दुखू राहिलं म्हणे इकडे आल्यापासून बायकोचं हा ना तू आता तू सकाळी घरी वाजता तेव्हा दुकान होतं बायकोचं तेव्हा ती आंघोळ विष्णा करीत होती चांगली आणि आज तुला कसं काय दुखायला लागलं स्वयंपाक पाणी करायचं टाइम म्हणून तू खायला लागलं म्हणे असं हा ना दादा एखादा पावड्या डांडा देते ते घरी जाऊन पाहिजे ना मग तो गेल्याबरोबर म्हातारी डोक्यात टाकलं पाहिजे का अरे डोक्यात नको टाकून मात्र त्या बायकोला दवाखान्यात घेऊन जाय तू अरे खेळ पाड्या लोकांचे खेळ करून असं झालं तुला घरी आलो म्हातारी दारातच बसली रानात आली मक्कर बंबकवली आता घरी स्विच आली ते बोलायची नाही आता तिला सांगावं काय पण आता उठायची नाही लवकर आयो ए आई काय बैल सुटले बैल बैल मारू राहिले एकमेकाला पुढे गेले ते तिथे गवणी मध्ये गवणीत मारामारी कर मारामारी करू राहिले तेवढं पाय बरं काय झालं नेमकं त्यांना बर 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 पाय पाय पाच लोट ट्रॅक करू नको टंगड मोडेली ए, बायको हाय काय झालं म्हणजे हाड्या तुला काही नवरा बिवरा काही कळत नाही म्हणे हाड ए, बायको आले का बा तुम्ही पिंट्याच्या पंपू आज काय पत्ता नाही झालं पंपू 4 वर्ष झाली आपण एका संघ बोललो नाही आणि पंपू आले का बाया आलो आलो आले का तुम्ही आले का बाई एवढे काऊन करू राहिली म्हातारी म्हणे ते खरं काय लय दुखत काय काय नाही काय करू राहिली तिथं? काय हे लोकांचं लेकरू आजारी पडलं तर तिथे गेला टापा आणला तुला काही समजत का तिचं दुखत होतं म्हणून मी तिथे गेलो अरे सुख दुःख माय मी विचारायचं सासू मी तिच्यावाली
तू कुठं चाललंय विचारायला थोबड घेऊन मी म्हणलं, आता ती तिकडे गवणीत गेली. अरे ते लहानपणापासून बैल मी सांभाळलेले हा. त्यांनी मला पाहिलं लगेच मारामारी मिटून घेतली हा. बळ्यात पेंडके कुटून घेतले आणि चारा खायला लागले ते म्हणजे तुला पाहिलं बरोबर बाजू झाले बा. मग लय तुझ्या म्हणजे गुणधर्म दिसतो बरं का. अहो, एका आवाजावर जागेवर उभे राहतो ते म्हणलं पहिलं मग हा बापा कोण राहिला तुला काय पंचकी करायचं काहीतरी खोडा असेल तो बस असं. तू एक काम कर बाहेर काढ पाय अरे हा मग तरी असं काय जवळ जाऊ पोरगी उद्या काही कमी जास्त झालं ना माहेरामध्ये राहील का मला नाक भाऊ येऊन देईन का माहेरामध्ये आधी कधी बोलून द्यायची मला बा. हिला काहीतरी सांगावं लागेल. आयो औ इकडे काय तू नुसती तिच्या बस बस गुंड्या तोडल्या बरं का बाळ्या आयो ते आई हो घरामध्ये ती आजारी पडली घरामध्ये काम कमी कोणी करायची. हा ते खरंय 2 दिवसामधून त्या माठामध्ये पाणी नाही राहिलं. हा मग पाणी आणायचं होतं तेवढं पाणी आणलं असतं तिला होईन आपल्याला होईन. हा हा आता जाते पाण्याला जाते ना जाय मग. आणि कुठं जाऊ पाण्याला कुठे जाते तू पाण्याला जाते इथं लाऱ्याच्या मळ्यात तिथं काय नाही जाती मोकर मळीचं पाणी उतरेल म्हण तिथं. मग कुठं जाऊ इकडून गणेश नगरवरून आणलं असतं जारचं. जारच हा गणेश नगर हा बर बर जाते ना जाऊ का जा मग. बायको, काय झालं तुला म्हणलं दुखत म्हणतो. अहो, काय सांगायचं तुम्हाला मी भाकर घेऊन येत होते बर तुमचे ना माझ्या हातून भाकर हिसकून घेतली माझ्या जिंजा रुवाड्या गल्लीमध्ये म्हातारीला मला आणलं तिनं म्हातारीनं तुमच्या खाल्लं म्हातारीनं आणलं बाई कोणाला विचारायचं तिला कळू नाही का तुम्ही दुखत काय होतं आता काय काय. करायचं बाया मी तेव्हा जीव द्यायला चालले होते बरं आहे का उगा तुमचं तोंड पायासाठी थांबले मी रानात मला कधी कळलं असतं बरं. ओय, बाळ्या! काय करतो? आणि ती काय लई सांगत होती म्हणे लच मात्र त्रास दिला म्हणतो काय मारलं काय तुला काय तर संतुरास काहीच नाही दिलं तिला काहीच नाही केलं मग एवढी ते- टेन्शन राहिली. तू म्हणे पाणी घेऊन ये म्हणे हा आणि पाण्याला जाय म्हणे मग जवळ नको जाऊ गणेश नगर जाय म्हणे बरोबर. जास्त पाणी घेऊन ये हा. पाणी काय तोंडात आणू का मग रे आई त्याला काही हांडा बिंडा काही लागायचं आणि तो नेला नाही का तो जी शिंतावा ना आम्हाला थांबवणं दे ना पाय आता मला सांगायचं ना हांडा दे जर त्याचं बुड राहील का तुला काय करायचं जाय भरून आण बर का हा भरून आणू ना. लवकर जात नाही घरातून तिला असं घरात उमरच सोडूशी वाटत नाही. बायको काय झालं म्हणे लय मारलं बाया आली आई आता लय मारलं ना बाया तुला लय मारलं तुमच्या आईने लय मारलं त्याला लई मारलं आणि बाळ्या! आई, काय करतो घरामध्ये बसलो होतो. ती लईच आई काय काय ना काय या जेवणी करतो काय ना मला म्हणतो जाय पाण्याला जाय इकडे जाय तिकडे ती लेकराला ताण देतो घ्यान देण्याचा लोकांचे लेकरं आपल्या घरी आलेले आहे तिला आता आपणच पाहायचं नाही मग कोणी पाहायचं मग पाण्याला गेले होते तो भाऊ काय म्हणन काय म्हण बहिणीला पोरगी दिली पण त्या बहिणीला वाटवलं त्याला पोरीचं असं नको व्हायला. पुरीचं वाटुळ हा दुखत म्हणल्यावर आपल्याला पाहणं काम आहे का नाही. अरे बावळा तर तुला नाही कळत त्याच्यामधलं नाही तू तिला जाऊ नको तिला झोपू दे मला कधी कळायचं मग दुखत. तुला नाही कळत अजून लहान आहे तू. 4 वर्ष झाली एका बोलून गेलो अजून कळायचं नाही. ते हापशाच आहे नाही आहे रे त्या बायाने पाणी ओ ओ ओ ओ टनांग 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 करू करू ते दांडक मोडून टाकलं. बर मग आता कुठं पाणी पाणी नाही पाणी ते नाही दाग मरते पाणी तिकडे ते क्रू लोकचा आजारी झाला बरोबर आहे? काय बोलूनच देत नाही जवळ थांबून दे अशी. आल्या का त्या माझं डोकं दाबा बाई आत्या औषध उठव मी वाटच डोक्यात घालते ते म्हातारीला सांगावं काय ते आज मला बसूनच द्यायला तिथं आयो काय औ! इकडे इकडे काय तिच्या बाया अरे शर्ट फाटे इकडे वळ. त्या बाया ना पंढरपूरला चालल्या म्हणे कोणत्या बाया या मावशीने डोळे चुळीचे ना हा त्या ना पंढरपूरला चालल्या हा. ते म्हणे का बाळू औ तो आईला पाठवतो का म्हणे त्यांना काय उद्योग नाहीये काय माझं लेकरू इथं सुन घरामध्ये आजारी आहे हा. भावाचं लेकरू आजारी आहे. आणि ते काय त्यांना कुठं देव देव सुचला लगेच पंढरपूरला चाललं इकडे चाल आयो
म्हणते त्या नाही म्हणून नाही द्यावाच्या कामाला काय त्या म्हणते ना तो मटेरियल नेतो म्हणून हा तू जाय ना पण मग त्या म्हणते ना नेतो म्हणून हा. काय अडचण काय तुला गाडीत बसून जायला अजिबात नाही जाय त्या म्हणते जाय मग हा जायला तू हा बर का आई हो बर का त्या म्हणल्याने एखादं देव वाढव करू हा. नाही म्हणूच नको तू नाही तर तू म्हणशील चला माझ्या सुना दुखत बाय काय करू बाय चला माझ्या सुना दुखत काय करू बाय असं नको आता आहे. म्हणत नव्हतं जायचं हा भावाचं लेकरू माई सून घरामध्ये आजारी मी देव देव कर हा. जिंडायचं ते आई बाया काय म्हणती काय नाही म्हणायचं आपल्या घराची घरात आपल्याला माहिती आहे ना दुखत म्हणून हा. कोणाला म्हणूच नको दुखत म्हणून हा हा मी पाहतो मग घरी हाय मी हा हा काय मग हा? हा. आता काय मस्तरी काय घरी यायची नाही आता पंढरपूरला गेली डायरेक्ट अरे काय झालं तुला नेमकं नुसतं पोटातले पोटात जुलाब होते तुला होत्या तुझ्या ए, बाया! काय नाही तुला काय डोकं बी आहे का काय झालं मला म्हणे जाय म्हणजे पंढरपूरला हा आयराच्या बाया चालल्या पंढरपूरला बरोबर ते म्हणलं होतं मला आणि पंढरपूरला जाय म्हणे हा. मग पंढरपूरला जायला काही कपडे लक्के आणि माहिती सुटकेस अरे हा बॅग राहिली होती काय दर ती बरंच मला सांगायचं नाही तू फार निम्म्या रस्ते त्यातून माग येती आधी सांगितलं असतं आणि जाय आता हा हा जाऊ का मग हा जाय आणि पुरी लक्ष राहू दे तिचे नको काळजी करू आता आणि तिला ताण देऊ नको जर तिला लक्ष राहू दे बरं बरं हा हा. येऊ का मग ये आणि पैसे अरे हा पैसे राहत धर पाळ्यो हो कोणत्या बँकेत ठेवतो तू आता जीव लावून ठेवायला आता असं कुठं देवा धर्माला काम येते आई देवा धर्माला आई मी पंढरपुरामध्ये जाऊन भीक मागत होतोय का पैसे नाही मागणार म्हणजे तुला सुट्टी लागत होते का हा सुट्टी लागत होती नको एक कटी पोहोचली मला म्हणजे बंद असली सुट्टी देऊ का मग नाही काही? मी 500-500च्याच उधळली असं ना हम्म. जाऊ ना नाही म्हणू नको त्यांना जेवायला कुठं जायला म्हणलं ते पुढे जायचं नाही म्हणू नको बरं का हा हे बायको काय झालं म्हणलं तू का तुझं नाही ना पोटात अक्कन अन्न नाही बाई माझ्या पोटात काय म्हणे काहीच खाल्लं नाही मी 2 दिवसापासून खाल्लं नाही ना एक काम कर येऊ राहणार डबा तसाची तेवढी भाकर तू खाऊन घे नको बाया भाकर खाय ना नाही मला नाही जे खायचं बाया अगं भाकर नका खाय नका नका बरं वाटत नाही बाई भाकर खाय म्हणे नका नका तुला सांगतो भाकर नका खाय नका खायची का नाही नका ना भाकर नका. खायची आद्या! 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 भाकर खायची आद्या! मला मार द्या. मला मार द्या ना, आद्या! भाकर खाय आद्या! आद्या, मला मारी द्या भाकर खायची का नाही भावाजी भाकर खायची वहिनी वहिनी भाकर खाऊन घे आद्या! भाकर खायची की नाही खाते 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 अरे मारून झोडून तिनं भाकरी बळ तरल्या बाया दिया तिनं बळ तरल्या बाया दिया करायला बाहेर अरे झाली निमी रात हा झाली निमी रात माझं पोट फुगलं बाया दिया आद्या पोट फुगलं बाया दिया आद्या काहीच खाल्लं नाही बाया आपण पोट फुगलं माझं कोणला विचारा मी काही खाल्लं का आद्या आर्य झाली निमी रात माझं पोट फुगलं बाया दिया हा पोट फुगलं बाया दिया आर्य पोरगाला दारात हा पोरगाला दारात याची सावली पडली बाया दिया याची सावली पडली बाया दिया दिवस निघता फुटकून सनी हा दिवस निघता फुटकून सनी मेलीन रंबा बाया दिया मेलीन रंबा बाया दिया अरे नवऱ्याच्या रहित
तुम्ही चोरून खाऊ नये दिया तुम्ही चोरून खाऊ नये दिया चोरून खाल्ल्यावरती अशी फजिती होती बाया दिया फजिती होती बाया दिया म्हणे जनार्दन स्वामी अर्थ मानवाला द्याय दिया अरे मानवाला द्याय दिया सासू सुनाचं भांडण तुम्ही ऐकला देवाय दिया खालीवरती गोदडी घेऊन झोपली रंबाबाया दिया ओ